श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी देवीची कामी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लों. ओम धनम देहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधि पद्माधिपाय च भवन्तु तत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदा. ध्यानी द्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वारपार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रशवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखावीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी होती ती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होईल. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिनं पाहिलं सुवासिनींना, त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं त्या व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेलं, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रसभा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली. तो रताट्यानं बोलू लागली. दासदासीवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं, राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाले. एक मुलगी झाली. मुलीचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली. अंधाराला हळूहळू पावलं टाकीत आली. राणीला भेटायला आली. वाड्याशी आणि आरोळी दिली. आहे का कोणी घरी, घालेल का कोणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिने विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली. हळू आवाजातच तसाच खोकलाही येईल. मधून मधून म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले, इथे राणीला भेटायचं आहे. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील, उनं दुनं बोलतील, मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला. थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळले, माणुसकी विसरले. मागच्या जन्मी होती दारिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेने राणीपदावर बसली, पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावर पैशाची धुंदी आले. गोरगरिबांना कशाला विचारती ती. थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीन, तिला कोण विचारतोय. ती राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ भोगावंच लागेल तिला. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले, म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेन ते नेमानं. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीला त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली नि काठी टेकेत तिथून निघणार. तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली. ती होती राणीची मुलगी श्यामबाला. ती आली नि कळवळून म्हणाली, आजी रागावू नको, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिने मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व तिचा निरोप घेऊन निघणार. तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस. जा इथून, उठ लवकर, नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची, दुसरी घरं नाही तुला. म्हातारीचे डोळे गरगरा फिरले. कपाळावर आट्या उमटल्या आणि तडक ती निघून गेली. परत पुढे दासीने लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी लक्ष्मीबालेनं लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेम धर्म पाळून 4 गुरुवार केले. तिने ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसारही सुखासमाधानानं चालू लागला. पण भद्रसवा व सूरजचंद्रिका राणी यांना
हळूहळू वाईट दिवस दिसू लागले. शत्रूनं भद्रशवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिका राणी होती, ती स्थिती बदलली. भद्रशवाला फार वाईट वाटे. राणीलाही रडू कोसळे. पण करणार काय? एक एक दिवस चिंतेचा उगवत होता तसाच मावळत होता. रानावरात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रशवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रशवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधरानं माणसं पाठवली, रथ पाठवला. शशुरांना घरी आणलं. मान सन्मान केला. नवी वस्त्रे दिली. गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार ठरला. जावायला तसं सुचवलं. भद्रशवानं मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला. जावायनं नौकराजवळ एक हंडा दिला. मोहराने भरला होता तो. नौकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते ते काय, आत दिसले कोळसे. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला. ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवर दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनाने घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत. दुसरं करणार काय? एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदी तीरावर बसली. अगदी दमून गेली होती ती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदीवर बसले, खूप दमलेली आहे. कोणाला तरी पाठवा तिला आणायला. शांबालेनं रथ बोलवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शांबालेनं पाहिलं. आईला प्रेमानं तिनं मिठी मारली. मुलीचा घरचा ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात चोऱ्या मोत्याचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. शांबाला लक्ष्मीवताचा वसा करत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करत होती. आरती झाली. धूप दीपाचा वास दरवळत होता. शांबाला उपासच होता. तो ती कडकडीत करी. अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मीवताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपवास करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावाने नमस्कार करीत होती, उपवास करीत होती. सर्व दुःख दूर व्हावेत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबाला परत निघाली. मालाधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला. त्यात मीठ भरलं व तो नौकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेराहून काय आणलंस? शांबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधारानं झाकण काढलं. आत काय दिसले त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे इथे कशाला? इथं नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांच्या राज्य सौराष्ट्रात आहे. तिथल्या शेजारचं समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलेलं होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातली गौण राजाने हेरली होती. पण तो विचारचक्रात गुंतला होता. शांबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ आणि बेचव. जो माणूस जिथे मीठ खातो तो त्या धनाशी नेहमीच हिमानी राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालाधारांचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रशवाला या तातडीच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळला नव्हता. पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रशवानं आपली अनुमती दिली होती. मालाधारानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब बोलावून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधारानं आदरपूर्वक वंदन केलं. काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं. या हंड्यातला एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली
व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. सर्व शत्रू बेसावध. मालाधराचे सैनिक अधिकाधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू झाली होती. मालाधराच्या सैनिकाचा पवित्रा शत्रूला आडावाताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधराचे सैनिक पराकष्टाने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधरांचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधरांच्या सैन्यानं शत्रूचा पुरा पडाशा पाडला होता. मालाधरांच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रसवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला या व शांभालीला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधरांकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधराने भद्रसवाला व चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं होतं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांभालीने लक्ष्मीरथाची पूजा केली होती, आरती केली. धूपदीपाचा सुगंध दरवळत होता. तिने व तिच्या आईने उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताच्या शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रसवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेत पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला. घरची स्थिती पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्यांचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. श्रीलक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखावीत होते. अशी ही 60 उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीदेवीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तरात सफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना. जय श्री महालक्ष्मी माता.